माझे पती माझ्यापेक्षा 15 वर्ष मोठे होते. आम्ही दोघं नेहमी खूप भांडण करत असायचो. एक दिवस माझ्या नवऱ्याला पॅरालाइज झाला. तो बेडवरच पडून असायचा आणि रडत असायचा आणि रडता रडता स्टोअर रूमकडे इशारा करत राहायचा. पण जेव्हा मी स्टोअर रूमजवळ जायची तेव्हा मला तिथे काही दिसत नव्हते. अचानक एके दिवशी माझ्या पतीचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होऊन 1 हप्ताच झाला होता की मला त्यांचे इशारे आठवू लागले. एक दिवस जेव्हा मोलकरीण आली नव्हती तेव्हा मी विचार केला की आज मी स्वतः स्टोअर रूम साफ करून घेते. मी तिथे साफसफाई करायला गेली आणि जशी मी स्टोअर रूमचा दरवाजा उघडला मला धक्काच बसला. कारण की स्टोअर रूमची साफसफाई करताना मला तिथे असे बोलतात की परमेश्वर सर्वांना न्याय देतो आणि त्यांना या गोष्टीची जाणीवच नसते. मी सुद्धा त्याच लोकांमध्ये होती. माझे नाव प्रमिला होते. मी दिसायला एवढी सुंदर तर नव्हती. माझ्या आईवडिलांनी माझे लग्न एका श्रीमंत माणसाबरोबर केलं होतं जो खूप मोठ्या पोस्टवर कामाला होता, पण माझ्यापेक्षा 15 वर्षे मोठा होता आणि त्याच्या डोक्यावर एक केससुद्धा नव्हता. मी जेव्हा बाहेर फिरायला जायचे तेव्हा लोक आमच्याकडे पाहून समजायचे की मी त्यांची मुलगीच आहे. त्यांनी मला सांगितले की तू सुद्धा जास्त जेवत जा जेणेकरून तुझे वजनसुद्धा वाढेल आणि मी सुद्धा त्यांच्याच वयाची वाटावी. एके दिवशी मी मस्करीमध्ये म्हटले की तुम्ही तुमचं वजन कमी का करत नाही. तेव्हा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. आता तर आमच्या लग्नाला 1 हप्तासुद्धा झाला नव्हता आणि त्याने मला एवढ्या जोरात मारले की मी खाली जमिनीवरच पडली. त्याने मला म्हटले की स्त्री आहेस तर स्त्री म्हणूनच राहा. माझ्या डोक्यावर बसण्याची गरज नाही. मी चांगल्या प्रकारे ओळखतो तुमच्यासारख्या बायकांना. जर तुला कंट्रोल केलं नाही तर माहीत नाही काय काय करशील. इथे या घरात तू माझंच खातेस. मी तुझ्यासाठी सर्व करतो. तुला कुठलाच हक्क नाही माझी थट्टा करायला. मी म्हटले की मी मस्करी करत नव्हती, पण त्याने माझ्या एवढ्याशा गोष्टीचा राग आला आणि खूप दिवस मला टोमणे मारू लागला. तो माझ्यासाठी अशी वस्तू घेऊन येत होता की जेणेकरून माझे वजन वाढावे. कधी माझ्यासाठी पिझ्झा घेऊन यायचा तर कधी बर्गर. मला या गोष्टी खाण्याची सवय नव्हती त्यामुळे माझं पोट खराब राहू लागलं. पण त्याने तेव्हासुद्धा म्हटले की जर तू खाशील तर हेच खाशील नाही तर काहीच नाही. उलटसुलट पदार्थ खाऊन माझे वजन वाढले पण मी खूप बेडब वाटू लागली. सर्वजण मला बोलायला लागले की लग्नानंतर तुला काय झाले. पहिले तर तू किती सुंदर दिसत होतीस. एवढ्या लवकर वजन वाढवलंस. पण माझ्यावर होणारी जबरदस्ती मी कोणाला सांगू सुद्धा शकत नव्हती. त्या माणसाने माझ्यावर हात उचलला. मला माझ्या आईवडील आणि लोकांसमोर मला बेइज्जत केलं. माझ्या आईवडिलांना शिव्या आणि टोमणे मारू लागला होता. पत्नी असूनसुद्धा त्यांनी माझी इज्जत ठेवली नव्हती. मला वाटत होते की जाऊ दे, तो माझा नवरा आहे, माझा खर्च तर उचलतो. पण त्याने आता ते सुद्धा बंद केले. तो मला बोलायचा की स्वतःचा खर्च स्वतः उचल. माझ्याजवळ तुझ्यासाठी पैसे नाहीत. जर पैसे हवे असतील तर स्वतःसाठी नोकरी शोध. हे ऐकल्यावर असं वाटलं की जीवनातले सगळं आनंदच हरवून गेला आहे. रोज काही ना काही भांडण काढत होता. मी एका शाळेमध्ये नोकरीच करायला सुरुवात केली. माझी तब्येत एवढी खराब झाली होती की कधीकधी मी आपल्या विद्यार्थ्यांसमोरच रडू लागायची. जेव्हा मी त्यांच्यासमोर आपल्या पतीबद्दल सांगायचे तेव्हा ते ऐकून हैराण व्हायचे. माझ्याजवळ असे कोणीच नव्हते की ज्याच्यासमोर माझे दुःख मी सांगू शकत होती. माझ्या पतीचे एवढेच बोलणं होतं की जोपर्यंत पत्नीला मारत नाही तोपर्यंत ती सरळ होणार नाही आणि डोक्यावर बसतात. म्हणून मी आपल्या पत्नीला विनाकारण मारत असतो. आपले मित्र आणि नातेवाईकांसमोर तो माझी बेइज्जती करत होता. मला मूलसुद्धा होत नव्हतं त्यामुळे अजूनच मी टेन्शनमध्ये होती. पण कोणाला सांगू शकतसुद्धा नव्हती. सर्वांना खोटं बोलावं लागत होतं की सर्व काही चांगलं चाललं आहे, एकदम मस्त लाईफ चालली आहे. कधीकधी मला वाटायचं की का माझ्या आईवडिलांनी अशा माणसाबरोबर माझे लग्न केले. अशा माणसाबरोबर माझे लग्न केले. मी हर प्रकारे प्रयत्न करत होती की मी त्याला आवडावी, त्याच्या आवडीनिवडी याची काळजी घेऊ. तो मला जे सांगायचे ते मी करायची. त्याची प्रत्येक गोष्ट मला मान्य होती. परंतु मी त्याची गोष्ट ऐकू या ना ऐकू त्याला माझ्यावर नेहमी राग असायचा. कधीकधी मला असे वाटत होते की तो कोणी दुसऱ्या बाईलाच पसंत करतोय, ज्यामुळे तो माझा राग करतो. कारण की माझ्यासोबत भांडण करून तो मित्रांसोबत बाहेर जायचा, त्यांच्यासोबत फिरायचा, मजा मस्ती करायचा आणि खूप आनंदी राहायचा. त्याचे मित्रसुद्धा आमच्या घरी यायचे आणि जेव्हा त्याचे मित्र आमच्या घरी यायचे तेव्हा माझा पूर्ण दिवस जेवण बनवण्यामध्ये जायचा. मी तरीही त्याला काहीच बोलायचे नाही.
मी विचार करायची की असे केल्याने कदाचित आता तरी तो खुश होईल, परंतु तो कुठल्याही परिस्थितीत खुश होणारा माणूस नव्हता. मला कळत नव्हते की हे काय होत आहे. कधीकधी मला वाटायचे की मला कोणाची तरी नजर लागली आहे, नाहीतर कोणीतरी माझ्यावर काळी जादू केली आहे. कारण की जे काही माझ्यासोबत होत होतं ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं. माझा पती ज्या ऑफिसमध्ये काम करायचा तिथे खूप लाच घेतली जात होती. तो नव्या गाड्या, नवे मोबाईल बदलत राहायचा, स्वतःसाठी चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन यायचा, आपले सर्व शौक पूर्ण करायचा, पण माझ्यावर बिलकुल खर्च करायचा नाही. माझ्यावर होणारे खर्च मी स्वतःच करायची. आता तर आम्ही आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध झालो होतो की हे लोक खूप भांडतात, कारण की आमचे भांडणसुद्धा एवढे जास्त व्हायचे. पण एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने माझ्यासोबत विनाकारण भांडण करायला सुरुवात केली. माझ्या पतीने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्याने मला म्हटले की मी तुला बोललो होतो की आज माझ्यासाठी चांगलं जेवण बनव आणि तू डाळ बनवलीस. मी म्हटले, जर चांगले जेवण पाहिजे तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील. माझ्याजवळ पैसे नाहीत आणि आता माझा पगारसुद्धा झाला नाही. तो या गोष्टीवरून माझ्याशी खूप भांडण करू लागला आणि म्हणू लागला की मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तू मला आवडत नाहीस, अजूनपर्यंत तू माझ्या हृदयात जागा केली नाहीस. भांडण कुठे सुरू झाले आणि कुठे चालले आहे याचा पत्ताच लागत नव्हता. आणि तो म्हणाला की मी तुझ्यासोबत मजबुरीने राहत आहे. तो खूप मोठ्याने ओरडत होता आणि रागात होता. त्याच्यामुळे त्याचा BP वाढला आणि त्याला अटॅक आला. मला कळत नव्हतं की मी काय करू. रात्रीची वेळ होती. मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्हाला यायला खूप उशीर झाला, तुमच्या पतीला तर पॅरालिस झाला आहे. आता तर तो चालू शकत नव्हता आणि बोलूही शकत नव्हता. त्याचा पूर्ण शरीर बेकार झाले होते. फक्त ते आपले दोन्ही डोळे आणि 3-4 बोटेच हलू शकतात. माझ्या पतीने रागाच्या भरात स्वतःचं नुकसान करून घेतलं. रागाच्या भरात त्यांचा BP हाय झाला आणि त्यांना अटॅक आला. हफ्ताभर हॉस्पिटलमध्ये राहून आम्ही घरी परत आलो. आता मीच त्यांची काळजी करत होती. ते बोलू शकत नव्हते आणि हातसुद्धा हलू शकत नव्हते, परंतु त्यांना आपल्या केलेल्या कृत्याचा जरासुद्धा पछतावा नव्हता. मीसुद्धा या गोष्टीला घेऊन खुश नव्हती, कारण की काही असू दे, तो माझा नवरा होता. मला असं कधीच वाटलं नव्हतं की त्यांच्याबरोबर असं व्हावं. एक पत्नी आपल्या पतीबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही. आता तर माझ्या घरात पैशाची कमतरता पडू लागली. मी नोकरीसुद्धा करायची, घरातली कामंसुद्धा करायची आणि त्यालासुद्धा सांभाळत होती. त्याचे मन हळूहळू बदलू लागले. तो विचार करू लागला की मी माझ्या बायकोला एवढं मारलं, तिच्यावर राग केला, तरीसुद्धा ती माझी एवढी काळजी घेते, तसेच माझी सेवा करते. एक दिवस माझ्या पतीने मला वेगळाच इशारा केला. मी समजू शकले नाही की त्यांना काय म्हणायचे आहे. त्यांनी आपल्या बोटाने इशारा केला. मला वाटले की ते सांगत आहेत की मला बाथरूमला जायचे आहे किंवा मला भूक लागली आहे, परंतु आज त्यांनी जो इशारा केला तो वेगळाच होता. तो स्टोर रूमकडे इशारा करत होता, परंतु त्याचा अर्थ हा नव्हता की त्याला स्टोर रूमजवळ जायचे होते. मी त्याला विचारले की काय झालं, तुम्ही स्टोर रूमच्या दिशेने इशारा का करता, तुम्हाला स्टोर रूममध्ये जायचं आहे का? तेव्हा त्याने नकार दिला. मी घरात एक कामवाली बाई ठेवली होती, कारण की मी अर्धा दिवस घरात नसायची आणि आपली नोकरीसुद्धा सोडू शकत नव्हती. जर मी नोकरी सोडली असती तर घरातील खर्च चालवता आला नसता. मी एक कामवाली बाई ठेवली. ऑफिसच्या लोकांनीसुद्धा माझ्या पतीचा हिसाब क्लिअर करू दिला नव्हता. आता तो नोकरीवर जाऊ शकत नव्हता, म्हणून त्यांचा पगारसुद्धा बंद झाला होता आणि जे त्यांचे आतापर्यंतचा पगार होता तो सुद्धा येणं बंद झालं आणि त्यांचा आतापर्यंतचा पगार आणि फंड यायला टाईम लागणार होता. ते लोक काही ना काही बहाणा बनवत आणि टाळत होते. माझ्या पतीचे कामसुद्धा असेच होते. त्यांना खूप लोक ओळखत होते, त्यांना घाबरत होते, त्यांना लाच दिल्याशिवाय फाईल पुढे जात नव्हती. त्यामुळे त्यांना लाखो रुपयाचे लाचसुद्धा देत होते. त्यांचे काही नातेवाईकसुद्धा जे पहिले तर पैशाच्या चक्करमध्ये त्याच्या आसपास राहत होते, परंतु जसं त्यांचा वाईट वेळ जवळ आली सर्वांनी त्यांची साथ सोडून दिली. आता त्यांना जाणीव झाली की माझ्या वाईट वेळेत माझी बायकोचीच साथ आहे. तो रोज रात्री स्टोरूमच्या दिशेने इशारा करायचा आणि रडत राहायचा. त्यांना पाहून मलासुद्धा रडायला यायचं, कारण की मला त्यांची अशी हालत बघून बघवलं जात नव्हतं. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते आणि या 5 वर्षामध्ये त्यांनी मला कधीच सुख दिले नव्हते. रोज काही ना काही कारणांवरून भांडायचा, मारायचा, त्रास द्यायचा. तरीही मी त्याला माफ केले होते. कदाचित त्याला त्याच्या करण्याची सजा मिळाली होती, त्यामुळे मी त्याला अजून सजा द्यायची नव्हती. तो रडत राहायचा आणि सतत इशारा करायचा. मी त्याच्या इशाऱ्यावर जाऊन पाहायची, परंतु मला तिथे काहीच मिळायचे नाही. त्यांची कुठलीच वस्तू मला मिळायची नाही जी त्यांना हवी आहे.
आता माणूस एकाच गोष्टीकडे सतत इशारा करत असेल तर याचा काही ना काही अर्थ जरूर असतो. पण मला समजत नव्हतं. एक दिवस त्यांची मावस बहीण आमच्या घरी आली आणि आश्चर्य ह्याच गोष्टी होते की ती त्याला न भेटता माझ्याशी बोलू लागली. माझ्यासोबत विचित्र गोष्टी बोलू लागली होती. ती म्हणाली की तुझ्या पतीचा पगार आणि फंड कधी मिळणार? मी म्हटले, मला माहीत नाही, मी तर रोज फोन करते, ते लोक काही ना काही बहाणं बनवतात. ती बोलायला लागली की खूप सारे पैसे मिळत असते ना तुला, या पैशाचे तू काय करशील? मी म्हटले, मी आपल्या पतीचा उपचार करेल. असे होऊ शकते की दुसऱ्या शहरामध्ये जाऊन त्यांचा उपचार करावा लागेल. मग ती म्हणायला लागली की तुझ्या नवऱ्याने दुसरे लग्न तर नाही ना केले? मी म्हटले, मला माहीत नाही, पण ते मला आपले पैसे द्यायचे नाही. मग ती बोलू लागली की तर मग जरूर त्याने दुसरं लग्न केले असेल. मी म्हटले, जर त्यांनी असं केलं असतं तर आतापर्यंत ती बाई इथपर्यंत आली असती. पण माझ्या पतीने मला असे काहीच सांगितले नाही आणि माझ्याशी लपून लग्नसुद्धा केले नाही. तिने म्हटले, तू खोटं बोलत आहेस. याची सर्व संपत्ती तुझ्याजवळ आहे. तो कित्येक लोकांकडून लाच घेत होता आणि तुझ्यावरच उडत असेल. मलासुद्धा राग आला. मी म्हटले, बघ, मी स्वतः नोकरी करते. माझी तब्येत किती खराब असली तरीही मी नोकरीवर जाते. महिन्याचे 30 दिवस काम केल्यावर मला 30,000 रुपये पगार मिळतो आणि ते सुद्धा घर खर्चामध्ये खर्च होऊन जातात. तुला त्यांच्याकडून पैसे हवे असतील तर स्वतः शोध त्यांचे पैसे. आणि त्याची पत्नीसुद्धा जर मिळाली तर मला सांग. तिने मला म्हटले की तू खूप उद्धट आहेस आणि तुझा पतीसुद्धा असाच होता, म्हणून तो आज अशा परिस्थितीमध्ये आहे. उद्या तुझी पण अशीच अवस्था होऊ शकते. मग तुम्हा दोघांची काळजी कोण करेल? तुम्ही तर तडपून तडपून मरणार. तिचे बोलणे ऐकून मी स्तब्धच झाली आणि विचार करू लागली की कशी ही दुनिया आहे, हे कधीच तुम्हाला चांगले जगू देणार नाही. मी तिला अजून शिस्तीत सांगितले की तू इथून निघून जा. मग ती निघून गेली. मी ही सर्व गोष्ट माझ्या पतीला सांगितली. ते ऐकत होते, समजत होते, रडत होते, पण काहीच सांगू शकत नव्हते. कदाचित त्यांना मला काहीतरी सांगायचे होते. दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेले, पण डॉक्टरांनीसुद्धा हे सांगितले की बरे होण्याची आशा तर खूप कमी आहे. आता तर ते असेच राहतील, पण पुढे देवाची मर्जी. हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे इलाज करू शकता, नाहीतर दुसऱ्या शहरात जाऊन त्यांच्यावर उपचार करू शकता. परंतु कुठूनही चांगली बातमी येत नव्हती. माझे पती सतत स्टोअर रूमकडे इशारा करत मला काहीतरी सांगायचे, पण मला काहीच समजत नव्हते आणि रडत असायचे. डॉक्टरांनी मला सांगितले, जर ते सतत असेच रडतील तर त्यांचे डोळेसुद्धा खराब होऊ शकतात आणि औषधाचा असरसुद्धा त्यांच्यावर होणार नाही. मग मी माझ्या पतीला घेऊन घरी आले. सकाळी उठल्यावर जेव्हा मी त्यांच्याजवळ गेले तेव्हा पाहिलं तर त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर मी लगेच जवळच्या डॉक्टरांना बोलावले. त्यांनी सांगितले की ते आता जिवंत नाही आहेत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. भलेही माझ्या नवऱ्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, तरी तो माझा पती होता आणि आता त्यांच्याशिवाय माझं या जगात कोणीच नव्हतं. पतीच्या निधनानंतर माझे कुठल्याच गोष्टींमध्ये मन लागत नव्हते. मी कामालासुद्धा जात नव्हते. पतीच्या आठवणीत दिवसभर रडत बसायची. मी घरकामासाठी एक बाई ठेवली होती. ती जेवण बनवायची, भांडी घासायची, कपडे धुवायची, पण माझे कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नव्हते. कधीकधी मी उपाशीच राहायची. एके दिवशी माझ्या दारावरची बेल वाजली. तेव्हा मी माझ्या मोलकरणीला सांगितले की बघ कोण आले आहे. तेव्हा तिने सांगितले की कोणी बाई आपल्या 2 मुलांसोबत आली आहे. मग मी माझ्या मोलकरीणीला सांगितले की तिला नाव विचार. मग तिने जाऊन त्या बाईला तिचे नाव विचारले आणि मला सांगितले, पण मी तर त्या बाईला ओळखतसुद्धा नव्हते. थोड्या वेळाने बाहेर येऊन जेव्हा मी त्या बाईला भेटले तेव्हा मी आधी त्या बाईला कधीच पाहिले नव्हते. ती बाई मला सांगू लागली की मी तुमच्या पतीची दुसरी बायको आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती मला सांगू लागली की मला माहीत होते की त्यांचं तुझ्यासोबत लग्न झालं होतं, तरीही मी 3 वर्षापूर्वी त्यांच्याशी लग्न केलं आणि त्यांच्यापासून मला 2 मुले झाली. पण आता ते या जगात नाहीत आणि मलासुद्धा आता कोणाचा आधार नाही. म्हणून माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा घ्यायला मी इथं आले आहे. मी तिला सांगितले की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीच पैसे ठेवले नाहीत. जे काही त्यांचे उरलेले पेमेंट आणि फंड आहेत ते अजून त्यांना मिळाले नाहीत. आणि राहिला प्रश्न घराचा, तर घर भाड्याने घेतलेले आहे. पण ती बाई ऐकायला तयार नव्हती. ती सरळ घरात आली आणि घरात शोधाशोध सुरू करू लागली. मग तिला काहीच मिळाले नाही, पण ती जाताना बोलून गेली की माझी तुझ्यावर नेहमी नजर असेल. जर मला समजलं की तुझ्याकडे त्यांचे पैसे आहेत तर मी परत येईल. मी तिला म्हटले, जेव्हा त्यांचे उरलेले पेमेंट आणि फंडाचे पैसे मिळतील तर मी तुला त्यातून अर्धी रक्कम नक्कीच देईल. ती बाई गेल्यानंतर मला खूप टेन्शन आलं.
मला रात्रीची झोपसुद्धा येत नव्हती. माझे पती हे माझ्या मागून असे काही उद्योग करतील याची मला कल्पनाच नव्हती. पण वेळ निघून गेली होती. थोड्या दिवसांनी माझीसुद्धा परिस्थिती खूप हालाखीची झाली. मला मोलकरणीला पेमेंट देता येत नव्हते, म्हणून मी तिला सांगितले की यापुढे तू कामाला येऊ नकोस. आणि त्यानंतर मी दिवस रात्र त्या घरात राहत होती. घरसुद्धा अस्वच्छ झाले होते. म्हणून एके दिवशी घर साफ करायला घेतले तेव्हा माझी नजर त्या स्टोअररूमवर गेली. जेव्हा मी स्टोअररूममध्ये गेले असता माझा हात त्या स्टोअररूममधल्या भिंतीवरील टाईल्सला हात लागला असताना अचानक ती टाईल्स खाली पडली. तेव्हा मी पाहिले की त्या जागी मोठा बोगदा झाला होता. मी आत पाहिले तेव्हा मला एक मोठा लॉकर दिसला. मी तो लॉकर उघडला तेव्हा पाहिले की त्याच्यामध्ये भरपूर पैसा, सोने, जवाहर होते. हे पाहून मला धक्काच बसला. मी ते पैसे घेतले आणि विचार केला की आता हे घर सोडून आपण दुसऱ्या शहरात जाऊ. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी मोलकरणीला बोलवले आणि तिला सांगितले की मी दुसऱ्या शहरात राहायला जाणार आहे आणि त्या बाईलासुद्धा तिचे काही पैसे द्यायचे आहेत, तेव्हा तिने सांगितले की ती बाई खूप चालबाज आहे आणि ती अशीच श्रीमंत लोकांपासून त्यांच्याकडून पैसा घेते आणि ही दोन्ही मुले तिची नव्हती तर तिने दुसऱ्यांकडून आणले होते. कारण की ती बाई आमच्याच एरियात राहत असते आणि मी तिला कित्येक वेळा पाहिले आहे. आता मला असे वाटू लागले की त्या बाईला पैसे देण्यास काहीच अर्थ नाही, कारण ती बाई चक्क माझी फसवणूक करत होती. त्या क्षणी मी ते घर सोडले आणि दुसऱ्या शहरात एक फ्लॅट घेऊन राहू लागली. आणि माझ्या पतीचे जे पैसे होते ते पैसे मी एका अनाथ आश्रमाला देऊ केले, जेणेकरून निराधार मुलांना थोडाफार आधार मिळेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.